नमस्कार मित्रांनो, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केले की झालं का? नाही. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्यानंतरही तुम्ही जर काही मिस्टेक्स केल्या तर त्याची तुम्हाला कॉस्ट पे करावी लागू शकते. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या मिस्टेक्स आहेत त्या तुम्ही ते अवॉइड केल्या पाहिजेत, आणि जर अवॉइड नाही केल्या तर तुम्हाला फायनान्शियल किती पेनल्टी लागेल, किती इंटरेस्ट द्यावं लागेल, व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉट फायलिंग रिटर्न प्रॉपरली, हे तुमच्यावर मी शेअर करणार आहे. सो मित्रांनो, हा पार्ट 2 आहे. आय होप तुम्ही माझा पार्ट 1 बघितला असेल, आणि याच्यानंतर एक पार्ट 3 येणार आहे. हे तिन्ही पार्ट तुमच्या 31 जुलै 2026 ITRसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तिन्ही पार्ट व्यवस्थित बघा. आय गॅरंटी इट विल डेफिनेटली हेल्प यू. चला, सो पहिल्या पार्ट मी सांगितलं होतं की कोणाला रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. आता सेकंड पार्ट आहे रिटर्न फाईल करताना काय काय तुम्हाला काळजी घ्यायची. चला, सो आता तुम्ही जर रिटर्न फाईलच नाही केलं, सो 5000 तुम्हाला फी लागू शकते, प्लस तुम्हाला इंटरेस्ट लागू शकतो 1% पर मंथ. आणि काही केसेसमध्ये तुम्ही जर विलफुल डिफॉल्ट केला, म्हणजे पर्पजफुली चोरी केली सब्जेक्ट टू सर्टन लिमिट्स, तर तुम्हाला 7 वर्षाची जेल पण होऊ शकते. सो दीज आर द कॉन्सिक्वेन्सेस इफ ITR फायलिंग इज नॉट डन प्रॉपरली और नॉट डन ऑन टाइम. ठीक आहे. सो या ज्या तुम्हाला दिसते तर 8 मिस्टेक मी कव्हर करणार आहे. सो दीज आर द 8 मिस्टेक यू कॅन सी हिअर. या 1 बाय 1 मी शेअर करणार की तुम्ही आता जेव्हा रिटर्न फाईल कराल तेव्हा मिस्टेक करायचे नाही, नाहीतर तुम्हाला नोटीस येणार. चलो, पहिली मिस्टेक. सो या आहे पहिल्या 1 to 3. सगळ्यात पहिली मिस्टेक, खूप लोक रॉंग ITR फाईल सिलेक्ट करतात. सो यू नीड टू बी व्हेरी व्हेरी क्लिअर की माझ्यासाठी कोणता ITR ॲप्लिकेबल आहे. स्पेशली फॉर इंडिव्हिज्युअल त्यांना 2-3 फॉर्म अवेलेबल, ITR 1 आहे, 2 आहे. सो यू नीड टू चेक फर्स्ट की विच ITR इज ॲप्लिकेबल फॉर मी. ठीक आहे ना. सो तुमच्याकडे जर कॅपिटल गेन नसेल तर तुम्ही ITR 1 भरू शकता, पण तुमचा कॅपिटल गेन असेल, बिझनेस इन्कम असेल तर तुमचा फॉर्म बदलणार आहे. सो इफ यू आर ओनली सॅलरीड देन इट्स ओके ITR 1, पण तुमच्या इन्कममध्ये कॅपिटल गेन आहे, बिझनेस इन्कम आहे, देन ITR फॉर्म विल चेंज. तर फर्स्ट थिंग, आयडेंटिफाय राईट ITR फॉर्म. सेकंड थिंग, नॉट रिपोर्टिंग ऑल इन्कम. सी, खूप लोकांना असं वाटतं की ते कुठेतरी डमी अकाउंट ओपन करतात, तिथे सगळे पैसे डिपॉझिट तिथनं FD करतात, ठीक आहे, आणि ते गेट इंटरेस्ट, आणि ते कन्सल्टंट बरोबर पण शेअर करत नाही. सो दे आर नॉट शेअरिंग दोज इन्फॉर्मेशन विथ द कन्सल्टंट. तर कन्सल्टंट रिटर्न फाईल करून टाकेल, कारण का शेवटी तुम्ही जो डेटा डिक्लेअर करता बेस्ड ऑन दॅट तोच रिटर्न फाईल करतो. पण इन्कम टॅक्स एक पोर्टल आहे, तर ते पोर्टल त्यानंतर AIS ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट, यामध्ये इन्कम टॅक्सला सगळं कळतं की तुम्हाला कुठे कुठे काय इन्कम मिळालं आहे. सो तुम्ही ठरवलं जरी की कन्सल्टंटला रिपोर्ट नाही जर केलं तरी कन्सल्टंटला माहिती आहे की तुम्हाला काय काय इन्कम मिळालं आहे. सो जोपर्यंत त्या AIS रिपोर्टमधला इन्कम आणि तुमचा इन्कम मॅच होत नाही तोपर्यंत रिटर्न फाईल करू नका, अदरवाईज यू विल गेट द नोटीस. ठीक आहे. तुम्हाला डिमांड नोटीस पण येईल, त्यात इंटरेस्ट पण लागेल, टॅक्सही भरावं लागेल. ओके. स्किपिंग AIS अँड 26AS, करेक्ट ना. सो 26AS आणि AIS हे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, हे तुमचे फॉर्म आहेत ज्यात तुम्हाला सगळं टोटल इन्कम कळतं. ओके. सो इवन इफ यू स्किप समथिंग, असं होतं की तुम्ही विसरला. सी, एव्हरीवन इज नॉट डिफॉल्टर, पण काही वेळेला जेन्युनली विसरून होतं की मला इन्कम मिळालं आहे, तो अशा लोकांना फार फायदा आहे. सो बिफोर यू फाईल रिटर्न तुम्ही हे डाउनलोड करू शकता. ठीक आहे. हे तुमचा कन्सल्टंट असेल तर आस्क हिम टू शेअर विथ यू. ओके. सो फॉर्म 26AS आणि AIS म्हणजे तुमची इन्कमची समरी, तुमच्या TDS किती कट झाला आहे हे दोन्ही चेक करा, त्याप्रमाणे इन्कम रिपोर्ट करा, म्हणजे तुम्हाला कुठलीही लीगल प्रॉब्लेम येणार नाही. कारण का यू हॅव, ॲज फार एज इन्कम इज कन्सर्न, यू हॅव डिक्लेअर्ड एव्हरी इन्कम. सो ॲज फार एज इन्कम इज कन्सर्न देर इज नो कन्फ्युजन. ठीक आहे. सो देखो, आता AIS मध्ये दाखवले 45,000चं इंटरेस्ट आणि तुम्ही फक्त 20,000 दाखवले. सो इन्कम दाखवले पण कमी दाखवले, चुकून होऊ शकतं ॲज अ सेड. सो 25,000 तुम्ही कमी दाखवले, लगेच तुम्हाला नोटीस येईल. या झाल्या पहिल्या 3 मिस्टेक. ठीक आहे. रॉंग ITR फॉर्म, नॉट रिपोर्टिंग ऑल इन्कम, नॉट चेकिंग 26AS अँड AIS. नाउ मिस्टेक नंबर 4 to 6, नॉट E-व्हेरीफाईंग आफ्टर फायलिंग. ठीक आहे. सी, काही लोकांना रिटर्न फाईल केल्यानंतर ते व्हेरीफाय करावं लागतं, करेक्ट ना. सो ते तुम्हाला व्हेरीफाय करायचं विदिन 30 days. ओके. त्यासाठी तुम्हाला, म्हणजे तुम्ही रिटर्न फाईल केलं काम झालं असं नाही, रिटर्न फाईल केल्यानंतर ते तुम्हाला व्हेरीफाय करावं लागतं. ठीक आहे. सो E-व्हेरिफिकेशन जर नाही केलं तर काहीच फरक नाही, उपयोग नाही. म्हणजे तुम्ही रिटर्न जरी 25 जुलैला फाईल केलं पण तुम्ही E-व्हेरीफाय नाही केलं तर ते इनव्हॅलिड मानलं जातं. सो यू विल हॅव टू डू 2 कंप्लायन्स. पहिलं रिटर्न तर फाईल कराच, त्यानंतर रिक्वेस्ट कन्सल्टंट टू गेट इट व्हेरीफाईड. इट कॅन बी डन विदिन 30 days, पण ते करणं
गरजेचं आहे. ठीक आहे. रॉंग बँक अकाउंट, येस, जेव्हा तुम्ही ITR फाईल करता तुम्हाला बँक डिटेल तुमचे ऑलरेडी इन्कम टॅक्समध्ये असतात, पण तुम्ही जर चुकीचे अकाउंट डिटेल दिले, करेक्ट ना, सो तुमचं अकाउंट बंद झालं, तुम्हाला रिफंडच नाही येणार मग, है ना. तो रिफंड 3 वेळा बाउन्स झाला तो, कारण का तुमचा अकाउंटच चुकीचं आहे. सो खूप वेळा आपण बँक अकाउंट बदलून टाकतो, पण इन्फॉर्म करायचं विसरतो इन्कम टॅक्सला, स्पेशली सॅलरीड पीपल. तुम्ही जर कंपनी चेंज केली तर काही वेळा ते बँक अकाउंट चेंज होतं, मग ते जुनं अकाउंट वापरत नाही, पण ITRला पण ते जुनं अकाउंट दिलं असतं. तर चेक करा की तुमच्या इन्कम टॅक्स पोर्टलला जे बँकची इन्फॉर्मेशन आहे ते अकाउंट ॲक्टिव्ह आहे का नाही. नेक्स्ट, नॉट डिक्लेअरिंग एक्झॅम्ड इन्कम. जसं PPF व्हेरी फेमस इन्स्ट्रुमेंट, त्याचा इंटरेस्ट काय आहे, एक्झॅम्प्ट आहे, करेक्ट ना. सो ते तुम्ही डिक्लेअर नाही करत, मग नंतर तुम्हाला जे नोटीस येऊ शकते. सो एव्हरी इन्कम यू हॅव टू डिक्लेअर, टॅक्सुअल असू, एक्झॅम्प्ट असू, एव्हरी इन्कम यू हॅव टू डिक्लेअर. या झाल्या नेक्स्ट 3 मिस्टेक्स. ITR व्हेरीफाय नाही केलं, चुकीचं बँक अकाउंट फॉर रिफंड, अँड नॉट डिक्लेअरिंग एक्झॅम्ड इन्कम. नाउ लास्ट 2, इनकरेक्ट पर्सनल डिटेल्स, है ना. सो बेसिकली तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड तर लिंक पाहिजेच आहे, दॅट इज द बेसिक रिक्वायरमेंट. अदर दॅन दॅट, करेक्ट ना, सो तुमच्या आधार कार्ड पॅन कार्डमध्ये काही जर स्पेलिंग मिस्टेक आहे तर ते प्रोसेस नाही होणार, कारण ते दोन्ही लिंक्ड लागतं. सो मेक शुअर तुमचं आधार कार्ड पॅन कार्डचे ॲटलिस्ट नाव वगैरे, डेट ऑफ बर्थ सगळं मॅच पाहिजे, करेक्ट ना. हां, जे लोक ऑलरेडी रिटर्न फाईल करतात त्यांना ते माहितीच आहे, पण तुम्ही जर फर्स्ट टाइम रिटर्न फाईल करत असाल ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो युअर आधार कार्ड अँड युअर पॅन कार्ड, करेक्ट ना, ह्याचे डिटेल्स एकदा चेक करून घ्या आणि ते वेबसाईटला इन्कम टॅक्सच्या लिंक करून घ्या, अदरवाईज ते रिटर्न फाईल होणार नाही. ठीक आहे. देन इग्नोरिंग प्री फिल्ड डेटा. तुम्ही जेव्हा रिटर्न फाईल करता काही डेटा तुमचा ॲटोमॅटिक येतो आणि तुमचा डेटाबेस इन्कम टॅक्सकडे असतो, तो पण एकदा गो थ्रू करा, करेक्ट ना. सो त्यामध्ये पण काही मिस्टेक असतात तर त्यांनी पण नोटीस तुम्हाला येऊ शकते. सो मित्रांनो, 31 जुलैच्या आधी तुम्ही 8 गोष्टी जर चेक केल्या तर आय कॅन गॅरंटी यू की तुम्हाला ITRचे कुठले लिगल नोटीस येणार नाही आणि तुम्ही पीसफुली रिटर्न फाईल करू शकाल. ओके, सो दिस इज द समरी ऑफ 8 मिस्टेक्स जे नॉर्मली होऊ शकतात आणि त्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आता समजा मिस्टेक झालीच तरी पण एवढं करून पण मिस्टेक झालं तर काय करायचं सर, है ना. सगळं व्हेरीफाय केलं पण झाले चुकून मिस्टेक, तर काही काळजी नका करू. तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, एक असतं रिवाइज इन्कम टॅक्स रिटर्न, एक असतं बिलेटेड. ओके, तर ज्या लोकांनी 31 जुलैला रिटर्न फाईल करायचं राहिलं, काही वेळेला खूप गोष्टी आपल्या हातात नसतात. जसं ज्याने माझा TDS कट केला त्याने TDSचा कंप्लेन्सच नाही केला, तुम्ही रिटर्न फाईल कसं करणार, कारण मला रिफंड नाही येणार मग. सो कधी कधी नॉट बिकॉज ऑफ मी बट फॉर समवन अदर्स माझं रिटर्न लेट होऊ शकतं. तर त्या केसमध्ये यू कॅन फाईल बिलेटेड रिटर्न. बिलेटेड म्हणजे 31 जुलैच्या नंतर, पण याची लास्ट डेट असते 31 डिसेंबर 26, ह्याच्यानंतर फाईल करू शकत नाही. सो जुलैला तुमचं रिटर्न मिस झालं तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, विदिन नेक्स्ट 5 मंथ्स यू कॅन फाईल बिलेटेड रिटर्न, करेक्ट ना. पण त्या केसमध्ये तुम्हाला मग सगळे लोक म्हणतील आम्ही मग बिलेटेडच फाईल करतो सर, आरामात करू, कशाला 31 जुलैला फाईल करायचं आहे, करेक्ट ना. पण त्या केसमध्ये तुम्हाला मग लेट फी द्यावी लागेल अप टू 5,000 रुपीज, प्लस तुमचं जर टॅक्स पेबल असेल तर त्याचा इंटरेस्ट तुम्हाला द्यावा लागेल 234 याच्यामध्ये 1%, प्लस सर्टन लॉसेस कॅरी फॉरवर्ड नाही होणार आणि तुम्हाला इंटरेस्ट द्यावा लागेल. सो यू हॅव ऑप्शन ऑफ बिलेटेड रिटर्न, पण त्याची कॉस्ट इट्स नॉट फ्री, दर इज अ कॉस्ट फॉर बिलेटेड रिटर्न, पण स्टील गव्हर्नमेंट तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे. दुसरं रिवाइज रिटर्न, मी रिटर्न फाईल सगळं बरोबर केलं, नंतर कळलं की आपल्याकडनं चूक झाली आहे, ती तुम्हाला रिवाइज करायची. इवन दॅट कॅन बी डन अप टू 31 डिसेंबर. ह्याला काही पेनल्टी नाही आहे, कारण का तुम्ही ओरिजिनल रिटर्न जर टाइमली फाईल केलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आन्सर किती वेळा आपण रिवाइज करू शकतो, मल्टिपल टाइम, बिकॉज आय हॅव आयडेंटिफाय सर्टन मिस्टेक्स विच नीड टू बी रेक्टिफाईड. सो मी मल्टिपल टाइम ते रिवाइज करू शकतो आणि सेम फॉर्म तुम्हाला यूज करायचा, बस रिटर्नला अपडेट करायचं आहे. सो हे 2 ऑप्शन्स आहेत, पण डोंट गो फॉर बिलेट रिटर्न, कारण का त्याला तुम्हाला कॉस्ट आहे. रिवाइज रिटर्न्स ओके, बट एव्हरी टाइम नाही झालं पाहिजे, इट शुड हॅपन समटाईम और कधी जेव्हा रिक्वायर्ड आहे तेव्हा झालं पाहिजे, करेक्ट ना. कारण का व्हेन यू फाईल रिवाइज रिटर्न दॅट मीन्स इट शोज की तुमचं अकाउंटिंग बरोबर नाही, कुठेतरी कंप्लायन्स बरोबर होत नाही, तर मित्रांनो ते होणं गरजेचं नाही आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर कॉमेंट करा. आणि हे जे तुम्हाला मी थेरॉटिकली शिकवलं आहे तुम्हाला प्रॅक्टिकली लर्न करायचं असेल तर आपल्या ITRच्या इन्स्टिट्यूटला जॉईन करा, इन्फॉर्मेशन घ्या. तुम्ही यामध्ये खूप छान करिअर करू शकता. 1 महिन्याचे आपले इन्कम टॅक्सचे प्रॅक्टिकल कोर्स आहेत ज्यामध्ये तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस चालू करू शकता साईड इन्कमसाठी.
है ना, संध्याकाळी 2 तास काम करून जॉब करत असाल तर त्यात तुम्हाला प्रमोशनचे चान्सेस आहे. बिझनेस पण असेल तर तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली इन्कम टॅक्स कसा असतो. सो दिस विल हेल्प एव्हरीवन अँड ॲट एनी एज. सो मित्रांनो, नक्की आमच्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट द्या. अँड मीनवाईल अशा अजून अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू सो मच. भेटेल लवकर 3ऱ्या पार्टमध्ये. बाय बाय.